श्री स्वामी समर्थ। हाय हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी केले आहे बेसनचे लाडू। बेसनचे लाडू करण्यासाठी मी 3 वाट्या ज्या पावशरच्या आहेत त्याने 3 वाट्या बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून ते पहिलं मी भाजून घेतलं, कारण की जास्त तूप टाकलं मग भाजलं की ते आपल्याला कळत नाही बेसन भाजलंय की नाही। त्यामुळे मी आधी पूर्ण बेसन लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं आहे इलायची ॲड केल्याच्या नंतर परत असं पूर्ण मिक्स केलं। मिक्स करून पूर्ण त्याला असं भाजून दिलं। तुम्ही बघत असाल पूर्ण असं लाल पीठ झालंय आणि नंतर मग त्या लाडूचा पिठाचा वासही येतो आणि लाडूही छान होतात, मस्त लागतात, खुसखुशीत। आणि नंतर मी साखर टाकली आहे। साखर पण पूर्ण अशी बारीक करून टाकली, कारण की काय होतं पिठी साखरमध्ये गिठुळ्या होतात, म्हणून मी चाळणीने पूर्ण अशी चाळून पिठी साखर टाकली। पिठी साखर पण मी 3 वाट्याच टाकलेला आहे, कारण की आमच्या घरामध्ये गोड सगळ्यांना आवडतं, त्यामुळे मग लाडूचं प्रमाण ते बरोबर आहे, म्हणून मी 3च वाट्या टाकलं। आणि ते टाकल्यानंतर पूर्ण असं परत मिक्स करून घेतलं। तुम्ही बघताय पूर्ण मिक्स केलं आणि नंतर पिठी साखर मिक्स केल्यानंतर मी लाडू बांधायला घेतले। तर लाडू बघताय ना तुम्ही, छान असे न रेंगाळता लाडू झालेले आहे। लाडू पण माझे मस्त झालेत, सगळ्यांना खूप आवडले। जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।